नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज कडावला खूप चांगल्या बिंजोडच्या शर्यती झाल्या आणि त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे दोन शर्यतींकडे खूप लक्ष होतं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। पहिली शर्यत जी झाली ती बकासूर विरुद्ध सर्जा आणि बकासूरबरोबर पळाला आपला नाशिकचा गुरु, ज्याला आपण भरपूर घाटावरच्या शर्यतींमध्ये आपला सप्तहिंद केसरी सुंदर याच्याबरोबर पळताना बघितलेला आहे। आणि इकडे सर्जाबरोबर पळाला तो आपला भिवंडीचा लक्ष्या आणि ही खूप छान शर्यत झाली। आणि या शर्यतीमध्ये आपला बकासूर आणि गुरु ही जोडी विजयी झालेली आहे। तर बकासूरचं आणि गुरुचं खूप खूप अभिनंदन। त्याच्यानंतर जी रोमहर्षक लढत झाली ती लढत झाली, बरेच दिवसापासून प्रश्न होता की मथुर कोणाबरोबर पळेल, तर आज मथुरसुद्धा पळताना दिसला। तर आज जी शर्यत दुसरी जमलेली होती ती होती वरदान 50-50 विरुद्ध आपला निंबाळकर सरांचा सुंदर। आणि इकडे वरदान 50-50 बरोबर आपण जसं शक्यता वर्तवली होती की महबूबच राहील, तर तसा शक्यता वर्तवल्याप्रमाणे महबूबच पळाला आणि इकडे सुंदरला मथुरने जोड दिली आणि खूप जबरदस्त अटीतटीची लढत झाली। लढत झाल्याच्या नंतर बराच वेळ कॅमेऱ्याचा आधार घेतला गेला, बराच वेळ असं सांगण्यात येत होतं की हा सामना दिला जाईल, पण एका फ्रेममध्ये स्पष्ट दिसत होतं की हा निकाल सुंदरने घेतलेला आहे। जर सामना दिला असता तर मी जो स्क्रीनशॉट आहे तो ह्याच्यावरती टाकणार होतो की एका फ्रेमला एकदम क्लिअर कट दिसतंय की सुंदरने निकाल घेतला होता। त्याच्यामुळं खूप आनंद झाला की आयोजकांनी पण सुंदर आणि मथुरला विजय घोषित केलेला आहे। पण वरदान 50-50 आणि महबूब ही जोडी देखील खूप सुंदर पळाली, तर त्या दोघांचं देखील अभिनंदन की ह्या शर्यती ज्या आज झाल्या अशाच संपूर्णपणे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत आणि ह्या मैत्रीपूर्ण लढतींचीच आपल्याला बैलगाड्या क्षेत्राला खूप आवश्यकता आहे। तर खूप चांगल्या आज शर्यती आपल्याला बघायला मिळाल्या। त्याच्यानंतर लाराची पण आज शर्यत झाली, तर लारा देखील आज त्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये विजयी झाला। पुन्हा एकदा बकासूर, गुरु, सर्जा, भिवंडीचा लक्ष्या, त्याचबरोबर आपला सुंदर, मथुर, तिकडे वरदान 50-50 आणि महबूब ह्या 8ही बैलांचं खूप सारं अभिनंदन की त्यांनी खूप चांगला असा त्याने आज पळ दाखवला आणि खूप चांगल्या मैत्रीपूर्ण बिनजोड शर्यती आज पार पडल्या।